सणासुदीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना आम्लपित्ताचा हायपर ऍसिडिटीचा त्रास होत असतो। त्यामुळे आंबट ढेकरा येणं, करपट ढेकरा येणं, पित्ताची उलटी होणं, डोकेदुखी होणं यासारख्या समस्या बघितल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आम्लपित्ताची काय कारणे आहेत, आम्लपित्त होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो, तसेच आम्लपित्त झाल्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक कोणत्या औषधी घेऊ शकतो याबद्दलची माहिती मी सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर काही औषधी द्रव्यांबद्दल माहिती सांगत असते, तसेच काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील सांगत असते आणि आयुर्वेदातील सिद्धांत सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, जास्त तिखट मसालेदार पदार्थांमुळे बऱ्याच जणांना आंबट ढेकरा येतात, करपट ढेकरा येतात, छातीच्या ठिकाणी जळजळ होते, मळमळ होत असते, डोकेदुखी होते आणि शेवटी पित्ताची आंबट, करपट किंवा कडू अशी उलटी होते। जेव्हा ते आंबट पित्त बाहेर पडतं तेव्हा मग अशा व्यक्तीला थोडंसं बरं वाटतं। यालाच आम्लपित्त असे म्हणतात। आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताचे दोन प्रकार सांगितले आहे, ऊर्ध्वग आम्लपित्त आणि अधोग आम्लपित्त। जेव्हा उलटीद्वारे पित्त बाहेर पडलं जातं, तसेच सोबत उलटी, मळमळ, डोकेदुखी यासारखी लक्षणे असतात, तोंडात आंबट पाणी येतं, आंबट ढेकरा, करपट ढेकरा येतात, त्याला ऊर्ध्वग आम्लपित्त म्हणतात। जेव्हा वाढलेल्या पित्तामुळे पातळ जुलाब होतात, द्रवमल प्रवृत्ती होते, त्यालाच अधोग आम्लपित्त असे म्हणतात। आता आपण बघूयात की ह्या आम्लपित्ताची काय कारणे आहेत। तर पहिलं कारण म्हणजे वारंवार खात राहणं। पहिलेच जेवण पचलं नाही तरी पुन्हा जेवण करणं, काही ना काही खात राहणं, तोंड चालूच ठेवणं किंवा तिखट मसालेदार पदार्थ वारंवार खात राहणं, तसेच आंबट, तेलकट, तळलेले पदार्थ वारंवार खात राहणं। पोहे खाल्ल्यामुळे देखील वारंवार पित्त होण्याचे चान्सेस असतात। जे लोक वारंवार दारू पितात अशा लोकांना देखील आम्लपित्त होण्याचे चान्सेस असतात। या व्यतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये चिकन, मटन, दही याचं सेवन करणं, दुधासोबत आंबट फळांचं सेवन करणं किंवा दुधासोबत आंबट पदार्थांचं सेवन करणं, त्यामुळे देखील आम्लपित्त होण्याचे जास्त चान्सेस असतात। तसेच रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, तसेच वारंवार चिडचिड करणं, रागराग करणं, यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि हे वाढलेलं पित्त दोष आपली पचनक्रिया बिघडून आम्लपित्त तयार होऊ शकतं। तसेच ज्या लोकांना स्ट्रेस, तणाव असतो अशा लोकांमध्ये देखील आम्लपित्त होण्याचे चान्सेस असतात, कारण की तणावामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे पित्त वाढण्याचे चान्सेस असतात आणि हे वाढलेलं पित्त आम्लपित्तामध्ये बदलू शकतं। या व्यतिरिक्त मैद्याचे पदार्थ, पॅकेटचे फूड, प्रोसेस फूड, इन्स्टंट फूड जसं की इन्स्टंट नूडल्स बनवले जातात, असे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आम्लपित्त होण्याचे चान्सेस जास्त असतात। आता आपण बघूयात की आपल्याला आम्लपित्त आहे की नाही, यामध्ये कोणती कोणती लक्षणं दिसतात। तर ज्या लोकांना आम्लपित्त असतं अशा लोकांच्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही, आंबट, करपट अशा ढेकरा येत असतात, कडू ढेकरा येत असतात, तोंड नेहमी कडू असतं, तोंडाला चव नसते, उलटी, मळमळ, डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसतात। बऱ्याच जणांना जेवण केलं तर आम्लपित्ताची लक्षणे अजून तीव्र होतात, तसेच काही जणांना त्यामुळे थकवा देखील येऊ शकतो। आम्लपित्त असणाऱ्यांना पोटामध्ये गरम वाफ आल्यासारखं वाटतं, पोट गरम असतं, बऱ्याच जणांना पोटदुखी देखील बघितली जाते। आता आपण बघूयात की आम्लपित्तावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या ज्या कारणांमुळे आपल्याला ऍसिडिटी होते, आम्लपित्त होतं, ते कारण टाळावं। जसं की जर तुम्हाला तिखट मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त होत असेल तर असे पदार्थ खाणे टाळावे। बऱ्याच जणांना तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे होते, तर तळलेले पदार्थ खाऊ नये। बऱ्याच जणांना शिळे अन्न खाल्ल्यामुळे देखील ऍसिडिटी होते, म्हणून अशा लोकांनी शिळे अन्न खाणं टाळावं। बऱ्याच जणांना रात्री जागरणामुळे देखील ऍसिडिटी होते किंवा जेवणाच्या वेळा न पाळल्यामुळे देखील ऍसिडिटी होते, म्हणून योग्य वेळेवर जेवण महत्त्वाचं आहे।
रात्री वेळेवर झोपणं देखील महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास एकदम सिव्हिअर असतो अशा वेळी काही वेळापर्यंत म्हणजे 7 तास 8 तास किंवा तुम्ही एक दिवस कडक उपवास करावा. त्यामुळे आधीच अपचित जे जेवण असतं त्याला पचायला वेळ मिळतो. तसेच आपला जो अग्नी आहे जाठराग्नी तो व्यवस्थित व्हायला मदत होते आणि जाठराग्नी चांगलं झाल्यावर आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि त्याचं पित्त तयार होत नाही. ज्या लोकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असतो अशा लोकांनी जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. दुपारचं जेवण दुपारी 12 वाजता करावं. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान करावं. रात्री वेळेवर म्हणजे 10 ते 11च्या दरम्यान झोपावं. त्यानंतर घरगुती उपाय तर तुम्ही आम्लपित्त झाल्यावर विलायची चघळू शकता, आवळा खाऊ शकता, आवळा कॅन्डी, आवळ्याचा मुरब्बा खाऊ शकता किंवा आवळ्याची पावडर खाऊ शकता. त्यानंतर धण्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी ते पिल्यामुळे देखील ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. रात्री 1 चमचाभर धना पावडर किंवा जिरा पावडर भिजू घालावी. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचाभर पावडर भिजू घालावी आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर गाळून प्यावं. किंवा धने जिरे पावडर मिक्स करून जरी तुम्ही भिजू घातला आणि ते सकाळी पिलं तरी सुद्धा ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे ह्या धना जिरा पावडर मध्ये तुम्ही बडीशोप देखील ऍड करू शकता किंवा रात्री बडीशोप भिजवून ते पाणी तुम्ही सकाळी पिऊ शकता. त्यामुळे देखील ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. तसेच ज्येष्ठ मधाचं चूर्ण खाऊ शकता किंवा शतावरीचं चूर्ण सुमारे 1 चमचा सकाळ संध्याकाळ खावं. त्यामुळे ऍसिडिटी कमी होते आणि आंबट ढेकरा देखील कमी व्हायला मदत होते. छातीमध्ये जी जळजळ होत असते, पोटामध्ये जी जळजळ होत असते ती देखील कमी व्हायला मदत होते. तसेच दिवसभरामध्ये पाणी प्यायच्या वेळेस तुम्ही सब्जा मिक्स केलेलं पाणी पिऊ शकता किंवा सब्जापासून बनवलेले शरबत तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काळे मनुके तुम्ही खाऊ शकता किंवा रात्री पाण्यामध्ये काळे मनुके भिजू घालावे. सुमारे 10 ते 15 काळे मनुके भिजू घालावे आणि ते काळे मनुके सकाळी चावून चावून खावे. ते पाणी पिऊन घ्यावं. त्यामुळे वाढलेलं जे पित्त आहे त्याचं विरेचन होतं म्हणजे संडास मार्गे ते वाढलेलं पित्त बाहेर पडतं आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही कोरफडीचा गर देखील खाऊ शकता. रोज सकाळी सुमारे 1 चमचाभर कोरफडीचा गर तुम्ही उपाशीपोटी जर खाल्ला तर ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या एरियामध्ये भुई आवळा उगवत असेल तर त्या भुई आवळ्याचा काढा बनवून तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे देखील ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. गाईचं तूप खाल्ल्यामुळे देखील वाढलेलं पित्त कमी व्हायला मदत होते. सुमारे 1 चमचा गाईचं तूप खावं. गाईचं तूप खाल्ल्यामुळे ऍसिडिटी कमी होते म्हणून जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही गाईचं तूप खाल्लं तर त्यामुळे देखील ऍसिडिटी होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांमध्ये तुम्ही कामधुधा रस तसेच प्रवाळ पंचामृत, सूतशेखर रस, निंबादी चूर्ण यासारखी औषधं घेऊ शकतात. ऍसिडिटीमुळे जर पोट दुखत असेल तर शंखवटी घेऊ शकता. तसेच रात्री झोपायच्या आधी 5 ग्रॅम प्रमाणामध्ये कोमट पाण्यातून अविपत्तिकर चूर्ण घ्यावं. त्यामुळे वाढलेला जो पित्त दोष आहे तो जुलाबाच्या मार्गे शरीराच्या बाहेर टाकायला मदत होते आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. सोबत ऍसिडिटीमुळे होणारी पोटामध्ये जळजळ किंवा छातीमध्ये जळजळ जर होत असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात की ज्यांना ऍसिडिटीचा आम्लपित्ताचा वारंवार त्रास होत असतो अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये कशाचं सेवन करावं. तर तुम्ही भाज्यांमध्ये पालेभाज्या कमी प्रमाणामध्ये खाव्यात. त्याऐवजी फळभाज्यांचा समावेश करावा. पडवळ, भोपळा, गिलके, कारले, दोडके, भेंडी यासारख्या भाज्यांचा समावेश करावा. गाईचं दूध, गाईचं तूप यासारखे पदार्थांचं सेवन करावं. डाळींमध्ये तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ अतिशय पथ्यकर आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोकम सरबत, शतावरीचं सरबत, आवळ्याचं सरबत अशा प्रकारची सरबत देखील घेऊ शकता जेणेकरून वाढलेलं पित्त कमी व्हायला मदत होते. त्यानंतर काय खाऊ नये, ज्या गोष्टींमुळे आपल्याला ऍसिडिटी होते असे पदार्थ खाणे टाळावं. दही, लोणचे, पापड, मटण, चिकन, मसाल्याचे पदार्थ खाणे टाळावे. तूर डाळ खाणे टाळावे. चना डाळ खाणे टाळावे. रात्री जागरण करणे टाळावं. तसेच दिवसा झोपणं टाळावं. ज्या लोकांची रात्रपाळीची ड्युटी असते अशा लोकांनी अभ्यंग स्नान करावं. तसेच आवळ्याच्या दिवसांमध्ये रोज 1 आवळा खावा.
त्यानंतर तुम्ही आवळ्याचं चूर्ण खाऊ शकता, आवळ्याचा मुरब्बा खाऊ शकता. रोज तुम्ही आवळ्याचं सेवन जर करत राहिलात तर त्यामुळे वारंवार होणारी ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. तसेच रात्रपाळी असणाऱ्या लोकांनी रोज रात्री झोपायच्या आधी अविपत्तिकर चूर्ण घ्यावं. त्यामुळे दिवसभरामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते विरेचना मार्गे म्हणजे जुलाबा मार्गे शरीराच्या बाहेर पडायला मदत होते. ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी जर वारंवार अँटासिड खायला सुरुवात केली तर त्यामुळे त्यांचं जे इंटेस्टाईन आहे ते कमकुवत होतं. त्यामुळे त्या ठिकाणी जे व्हिटॅमिन्स ऍब्झॉर्ब होण्याची जी क्षमता असते ती त्यांची कमी होते. अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी बघायला मिळते. त्यानंतर ग्रहणी म्हणजे IBS सारखी लक्षणे देखील बघायला मिळतात. म्हणून वारंवार ऍसिडिटी होणाऱ्या लोकांनी अँटासिड खाण्याऐवजी घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक औषधी खाव्यात. तसेच जर तुम्ही वारंवार होणाऱ्या आपल्या ऍसिडिटीकडे जर दुर्लक्ष केलं तर त्यामुळे डिओडेनल अल्सर, पेप्टिक अल्सर यासारखे भयंकर विकार होण्याचे जास्त चान्सेस असतात, जे लवकर सहसा बरे व्हायला थोडेसे त्रासदायक असतात. म्हणून आजच आपली ऍसिडिटी कंट्रोलमध्ये करण्यासाठी आपल्या आहारामध्ये विहारामध्ये बदल करा आणि आयुर्वेदाला जवळ करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.